हॅलो नमस्कार. SB शिंदे डेअरी फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. तर आम्ही हे बेड असे भरून घेतलेले होते. तर त्या साईडनी जे ऊन येत होतं तर त्यासाठी आम्ही आमच्याकडे एक ऑलरेडी शेडनेट होतं. हे असं 10 बाय 30चं होतं. तर हे आम्ही इकडे या साईडला लावलं. ह्याच्यामुळं दुपारचं ऊन आत नाही येणार. आणि या साईडला जे आहे ते आम्ही ताडपदरी लावलेली आहे. ही ॲक्च्युली आम्ही बनवलेली ताडपदरी आहे. म्हणजे आधी आमच्याकडे 1-1 टनाच्या मुरघासच्या बॅगा होत्या. तर आता आम्ही मुरघास वापरत नाही. ॲक्च्युली आम्ही सगळं बाय प्रोडक्ट स्वतःच मॅन्युफॅक्चर करतो. त्याच्यामुळे मुरघास आता चालत नाही. सो आम्ही काय केलं, त्या बॅगा पूर्ण त्याची जी शिलाई असते त्या एंडनी ती शिलाई सगळी काढून आम्ही 2 बॅगा एकत्र करून हे असं बनवलं. आणि व्यवस्थितपणे जवळजवळ ह्या 6 बॅगांचं हे असं एक 40 फुटाचा पडदा असा तयार केला. नाहीतर ह्याच्या ठिकाणी सुद्धा आपल्याला शेडनेट वापरायला लागलं असतं, ज्याला अजून कॉस्ट गेली असती आपली. तर ह्याचा असा उपयोग आम्ही केला. आणि आता 2-3 दिवस झाले आम्ही बेडमध्ये व्यवस्थित पाणी मारून गार करून घेतोय, जेणेकरून आपल्याला उद्या किंवा परवा दिवशी ह्याच्यामध्ये गांडूळ सोडता येतील. ते अशा पद्धतीने आम्ही काय केलं, थोडंसं उकरलं ह्याला साधारण फुटभर आणि चेक केलं तर थोडीशी ऊब होते आतमध्ये. तर ती ऊब कमी करण्यासाठी आम्ही अजून 1-2 दिवस ह्याच्यावर असं व्यवस्थित पाणी मारणार आहोत, जेणेकरून हे एकदम असं व्यवस्थित थंड होईल. आणि याचं तापमान जनरली 25 डिग्री ते 30 डिग्रीच्या आतमध्ये पाहिजे. तर आपण अंदाजाने सुद्धा करू शकतो. नसेल तर आपल्याकडे जर थर्मोमीटर अवेलेबल असेल तर त्याच्याने सुद्धा आपण तापमान मोजू शकतो. तर आता सध्या हे असं पूर्ण व्यवस्थित पाणी मारून थंड करून घ्यायचं काम चालू आहे. आणि हे करून आपण ह्याच्यावर बारदाण्याचे पोतीसुद्धा भिजवून असे टाकणार आहोत, जेणेकरून हे व्यवस्थित असं थंड होईल. ओके, धन्यवाद.